भारताचं सामर्थ्य आमची युवा शक्ती आहे. युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही आमची खरी ताकद असल्याचं आज जगानंही मान्य केलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या अंतिम फेरीत आज पंतप्रधानांनी देशभरातल्या 1300हून अधिक युवा समूहांशी ऑनलाईन संवाद साधला. एकाच वेळी 51 केंद्रांवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या 7 वर्षात जितके हॅकॅथॉन झाले त्यातून मिळालेल्या उपाययोजना आज देशबांधवांसाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध झाल्या आहेत. मोठमोठ्या समस्यांचं समाधान हॅकॅथॉनमधून मिळालं आहे, असं ते म्हणाले. कि भविष्य की दुनिया नॉलेज और इनोवेशन से ही ड्राइव होने वाली है और ऐसे में आप भारत की होप है, एस्पिरेशन है, आपके पर्सपेक्टिव अलग है, सोच अलग है और एनर्जी का लेवल तो बहुत ही अलग है, लेकिन सबका एम एक ही है। भारत दुनिया का सबसे इनोवेटिव, प्रोग्रेसिव और प्रॉस्परस देश बने। आज दुनिया कह रही है कि भारत की ताकत ये हमारी युवा शक्ति है, हमारा इनोवेटिव यूथ है, हमारी टेक पावर है। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मनोवृत्ती जोपासली जावी यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं. एक देश एक सबस्क्रिप्शन या अभिनव उपक्रमातून सरकार विद्यार्थ्यांसाठी देश-विदेशी मासिकांची वर्गणी स्वतः भरणार असून त्याद्वारे युवकांना सर्व मासिकं उपलब्ध होतील, असं ते म्हणाले.